तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री 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 तुकाराम. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु श्री जोग महाराज की जय. कापुरी परिमळू दिसेवो अळूमाळू. हळूहळू सुढळाळू पवन पंथे. पवनी न धाये पवनही धाये. परतला खाये आपणासी. मुखवात नाही तरतसे बाही. नावे दिशा दाही आप घोष. ज्ञानदेवा मौन्य नामाचे तारण. तारक हरिवीण दुजा नाही. पवनी न माये पवनही धाये. परतला खाये आपणासी. पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या तीरावरती संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या संजीवन मंदिरामध्ये भगवान सिद्धेश्वरांच्या सन्मुख ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंग गाथेचं चिंतन आपण क्रमशः करत आहोत. तदंतर्गत नामसंकीर्तन महात्म्य आणि त्या नामसंकीर्तन महात्म्यातील कापुरी परिमळू दिसेवो अळूमाळू. हळूहळू सुढाळू पवन पंथे या अभंगाचं आपण चिंतन करण्याकरता प्रवृत्त होत आहोत. प्रवृत्तीनिमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष. माऊलींच्या समाधीला 725 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचं औचित्य साधून ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या द्वारे माऊलींच्या समग्र वाङ्मयाचं चिंतन हा जो उपक्रम घरोघरी पोचावा तो अत्यंत संस्मरणीय असा उपक्रम आहे. त्यासाठी आजचा अभंग
त्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी माऊलींच्या समाधीशी अत्यंत विनम्र भावानं नतमस्तक होत ते ज्या भाव अवस्थेमध्ये आहे त्या भाव अवस्थेशी अनन्य होण्याचा प्रयत्न करत परतत्वाचा स्पर्श झालेले हे अक्षर भगवत कृपेच्या प्रसादातून अभिव्यक्त झालेले हे अक्षर गुरुकृपेचा वर्षाव ज्यात ओथंबून भरलेला आहे असे ही अक्षर आणि या अक्षरांचं निमित्त करून परब्रह्मच आपल्याला आलिंगन देण्यासाठी प्रवृत्त झालेले हे अक्षर कापुरी परिमळू दिसेवो आळूमाळू हळू हळू सुढाळू पवनपंथे ही माऊलींची स्वात्मानुभूतीची अभिव्यक्ती आहे. अनुभव आला की त्या अनुभवाचं प्रगटीकरण आपल्या वाणीतून होत असतं. हा नैसर्गिक नेम आहे. अनुभव साधा असो की अनुभव विशेष असो, पण अनुभवाचं प्रगटीकरण होणं आवश्यक आहे. तो निसर्गाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. ज्यांना अनुभवाचं प्रगटीकरण करण्याची संधीच प्राप्त होत नाही आणि ते अनुभव दाबून ठेवतात, नियंत्रित करून ठेवतात आणि जर ते कोणाशी बोलत नसले तर आपणाशीच बोलतात आणि आपणाशीच बोलणारे माणसं नंतर मनोरुग्ण होतात. आणि म्हणून सुखाचे अनुभव असेल किंवा दुःखाचे अनुभव असेल तर त्याला बोलू द्यावं. सध्याच्या वर्तमान काळातील जे मानसोपचार तज्ज्ञ आहेत, सायकॅट्रिक आहेत, त्यांचं एक महत्त्वाचं काम असतं सुरुवातीला की आलेल्या रुग्णाला बोलतं करायचं आणि काही तास काही दिवस त्याचंच ऐकून घ्यायचं आणि मध्ये फक्त आपण एखाद्या शब्दाची अभिव्यक्ती करायची. यातून तो अभिव्यक्त होतो आणि आतून तो मोकळा होतो. म्हणून अभिव्यक्तीकरण एक निसर्गाचा अविभाज्य घटक आहेत. तसं ज्ञानेश्वर महाराजांचं हे वाङ्मय म्हणजे स्वात्म अनुभूतीचं अभिव्यक्तीकरण. मग ही स्वात्म अनुभूती ज्ञानेश्वर महाराजांनी जी प्रगट केली आणि त्या स्वात्म अनुभूतीचं माध्यम म्हणजे अक्षर आणि या अक्षरांचं उच्चारण करून आपणही तेच बोलतो की जे ज्ञानेश्वर महाराज बोललेले आहेत. मग अभिव्यक्ती तर दोघांचीही समान आहेत. मग ह्या दोन्ही अभिव्यक्तींच्या मध्ये काय फरक आहे?
तर एक अनुभूती आहे ती प्रत्यक्ष परतत्वाचा स्पर्श झाल्यानंतर आलेली अनुभूती, आणि दुसरी अनुभूती आहे त्या परतत्वाचा स्पर्श झालेल्या अक्षरांचं चिंतन करून आपल्या बुद्धीच्या माध्यमातून, चिंतनाच्या माध्यमातून केलेली अभिव्यक्ती. मग दोन्ही शब्दच आहेत, दोन्ही अनुभवच आहेत, दोन्ही अक्षरच आहेत. फक्त एका अनुभूतीच्या पाठीमागे प्रत्यक्ष जिवंत अनुभव असतो, तर दुसऱ्या अभिव्यक्तीच्या मध्ये फक्त शब्दांचा संग्रह असतो. शब्दाचं चिंतन असतं, अक्षरांची जुळवाजुळव असते. म्हणून एकाच्या अभिव्यक्तीला परोक्ष ज्ञान म्हणावं आणि एका अभिव्यक्तीला अपरोक्ष अनुभूती म्हणावी. अपरोक्ष अनुभूतीच्या मध्ये स्वतःच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या अनुभूतीचं एक नैसर्गिक प्रगटीकरण आहेत. तर ज्याची अनुभूती आली नाही, फक्त अक्षर अनुभवले आहेत, शब्द अनुभवलेले आहेत, आपण त्या शब्दांचं चिंतन करून, अक्षरांचं चिंतन करून मग आपण त्याचे अभिव्यक्तीकरण करतो, तेव्हा दोघांचेही शब्द सारखेच असतात. फक्त एकाच्या पाठीमागे अनुभूती असते तर एकाच्या पाठीमागे चिंतन असतं. एकाची अभिव्यक्ती बुद्धीतून झालेली असते तर एकाची अभिव्यक्ती अंतःकरणातून झालेली असते. एकाला परतत्वाचा स्पर्श झालेला असतो तर दुसऱ्याला शब्दांचा स्पर्श झालेला असतो, पण दोन्हींची अभिव्यक्ती ही समान असते. व्यवहारातलं एक साधं वाक्य आहे, मुलगा झाला, हे वाक्य आहे. हे वाक्य आईनेही प्रगट केलं आणि हे वाक्य एका छोट्या व्यक्तीनेही प्रगट केलं, पण जन्माला घातल्यानंतर आईच्या मुखातून येणाऱ्या वाक्याच्या पाठीमागे तिची अनुभूती आहे. पण ती अनुभूती तिची स्वतःची प्रत्यक्ष जिवंत अनुभूती आहे आणि तिच्या शुश्रूषा करणारी नर्स तिनेही अभिव्यक्तीकरण केलं आहे, पण तिची फक्त ती माहिती आहे. तसं ज्ञानेश्वर महाराजांचे हे शब्द जे आहे, हे शब्द म्हणजे प्रत्यक्ष परतत्वाचा स्पर्श करून अभिव्यक्त झालेलं हे दिव्य वाङ्मय आहेत. आणि एखाद्या माणसाला दिव्य अनुभूती आली की ती अनुभूती पुन्हा पुन्हा यावी अशी गोडी लागते. लाचावले मन लागलीस गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले, अशी ही त्या पाठीमागची अनुभूती असते. नारद महर्षींनी ही भक्तीची अनुभूती, ही ईश्वर अनुभूतीची अभिव्यक्ती, ईश्वर दर्शनाची अभिव्यक्ती कशी असते, नारद भक्तिसूत्रामध्ये याचा विचार करताना सूत्र सांगितलं आहे. तत्प्राप्य तदेव अवलोकयती. त्याची प्राप्ती झाली असताना भक्तीची, त्या ईश्वराच्या अनुभूतीची, तर पुन्हा पुन्हा आपण त्याचंच अवलोकन करावं, पुन्हा पुन्हा त्या परमात्म्यालाच पाहावं. तदेव शृणोती, नेहमी त्याच्याबद्दलच ऐकावं. तदेव भाषयती, पुन्हा पुन्हा त्या परमात्म्याच्या बद्दलच बोलावं. तदेव भाषयती, आणि एकटं असेल तर तदेव चिंतयती, त्याचं चिंतन करावं. तत्प्राप्य तदेव अवलोकयती, तदेव शृणोती, तदेव भाषयती, तदेव चिंतयती. आणि म्हणून अवलोकयती
शृणोती, भाषयती, चिंतयती, हे क्रियापद जरी वेगवेगळे असले पण ह्या क्रियापदांच्या माध्यमातून निर्देश ज्याचा व्हायचा आहे ते एकच आहे. तदेव शृणोती, तदेव अवलोकयति, तदेव चिंतयति, तदेव भाषयति. तसं आत्म अनुभवाची एक परिपुष्टता प्राप्त झाली की मग मुखातून जेही शब्द बाहेर पडतात ते अनुभूतीचेच स्पंदन असतात. त्यात त्यांची दिव्यता असते, त्यात सत्याचा साक्षात्कार असतो. आणि ही सत्याचा साक्षात्कार झाल्यानंतर जी प्रज्ञा असते, जी बुद्धी असते, ती प्रज्ञा, ती बुद्धी एक अलौकिक सामर्थ्य घेऊन येते. त्या प्रज्ञेलाच ऋतंभरा प्रज्ञा असं म्हणतात. ऋतम सत्यम, सत्याला धारण करण्याची जी प्रज्ञा आहे ती ऋतंभरा प्रज्ञा आहे. आणि त्या ऋतंभरा प्रज्ञेची अभिव्यक्ती ती कोणत्याही शब्दात, कोणत्याही अक्षरात आणि कोणत्याही उदाहरणाच्या माध्यमातून होऊ, ते अक्षर, ती अनुभूती आपल्याला परतत्वाकडेच घेऊन जात असते. आणि म्हणून हे सगळं सांगण्याचं कारण एक आहे, कापुरी परिमळू दिसेओ अळूमाळू ही जी अभिव्यक्ती आहे मौलींची, ही आत्मदर्शनाच्या नंतरची अनुभूती आहे. आणि म्हणून हिच्यामध्ये ही अपरोक्ष अनुभूती आहे. आणि ती कोणत्याही उदाहरणाच्या माध्यमातून येवो, कोणत्याही युक्तीच्या माध्यमातून येवो, पण ती शब्दकृती परमात्म्याकडेच नेणारी आहेत हे मात्र निश्चित. ज्ञानेश्वर महाराजांनी हा आपला अनुभव वेगवेगळ्या दृष्टांतातून सांगितला आहे. दृष्टांत सांगत असताना निसर्गातले घेतलेले आहेत. कधी पाण्याचं घेतलं, कधी पक्षाचं घेतलं, कधी व्यक्तीचं घेतलं, तर कधी पदार्थाचं घेतलं आणि मग आपला अनुभव सांगितला. त्यातले काही उदाहरणं फक्त आपल्यासमोर सांगतो आणि मग ह्या शब्दाकडे येतो. अनुराग. अनुराग याबद्दल जेव्हा माऊली बोलतात तेव्हा ते म्हणतात, हा अनुराग जर समजून घ्यायचा असेल तर आपण त्या कुमुदीला जाऊन विचारा. हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. काय आहे तिचा अनुभव? आपुला ठाव न संडिता आलिंगी जे चंद्रू प्रगटता, हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. आपलं ठिकाण न सोडता आकाशस्थ असणाऱ्या चंद्राला पृथ्वीवरची ती कमलिनी आपल्या पाकळ्यांच्या विकासतेने त्याला कशी आलिंगन देते, हा अनुरागाची रीती ही फक्त तिलाच माहिती आहे. गीतेचं महात्म्य कसं आहे हे सांगायचं जर ठरलं तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ह्या गीतार्थेची तोरी स्वयंशंभू विवरी. हे भगवान शंकरालाच विचारा. नामाची महती कशी आहे असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामाचा महिमा नामदेव महाराजांनाच माहिती आहे, त्यांना विचारा. म्हणजे त्याच्या त्याच्या क्षेत्रातलं हे स्पेशलायझेशन आहेत, ही विशेषता त्यांच्याकडे आहेत. आईच्या स्तनाचा संबंध
अपत्याच्या मुखाशी न येता त्या पिलांना कसं भरवावं, हा अनुभव जर अनुभवायचा असेल तर तुम्हाला पुन्हा निसर्गामध्ये जावं लागेल. तिथे तुम्हाला असा अनुभव भेटेल की ती आई आपल्या पिलांकडे नुसतं पाहिल्यानंतर पिलांचं पोट भरतं, हे कासवीला जाऊन विचारा. असं त्या त्या घटकांचं ते वैशिष्ट्य ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तसं आता इथे या आत्मअनुभूतीचं प्रगटीकरण कसं साधक अनुभवतो आणि ती अनुभूती कशी असते हे सांगण्यासाठी उदाहरण येतं तर परिमळाचं. आणि तो परिमळ हा फुलांचा नाही आहे, हा परिमळ आहे कापराचा. आणि म्हणून शब्द आहे कापुरी परिमळू दिसेवो अळूमाळू. अळूमाळू हा शब्द माऊलींच्या वाङ्मयातला प्रसिद्ध असा शब्द आहे. तो अळूमाळू शब्द आपल्याला त्यांच्या वाङ्मयी प्रपंचामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये दिसतो, अमृत अनुभवात दिसतो, अभंगांच्या मध्ये दिसतो. अनेक ठिकाणी हा अळूमाळू त्या शब्द आहेत. अळूमाळू किंचित किंचित, थोडं थोडं, अल्प अल्प अशा अर्थानं तो शब्द आहे अळूमाळू. थोडं थोडं, किंचित किंचित. म्हणून कापुरी असं म्हणतात तेव्हा कापुरी शब्दाचा अर्थ आहे कापराच्या मध्ये. काय आहे कापराच्या मध्ये? परिमळू. परिमळ शब्दाचा अर्थ आहे सुगंध. त्या कापराच्या मध्ये सुगंध आहे. कापुरी परिमळू. आणि तो कसा आहे म्हटले? अळूमाळू. थोडा थोडा आहे, किंचित आहे, अल्प आहे. कापुरी परिमळू आळूमाळू दिसे ओ. अहो त्या कापराच्या मध्ये असणारा सुगंध हा किंचित किंचित, थोडा थोडा, अल्प, आपल्याला अल्प अल्प तो आपल्या नाकाच्याद्वारे आपल्याला अनुभवता येतो बरं का हो. ही सरळ अभिव्यक्ती आहे. कापुरी परिमळू दिसे ओ अळूमाळू. कापराच्या मध्ये असणारा तो सुगंध एकदम प्रगट होत नाही. कापूर जर जवळ आणून ठेवला आणि मग थोडासा आपला वास येतो, इथे कापूर आहे वाटतं. किंवा कापूर ठेवला होता का? किंवा कोणी इथे भगवंताची आरती कापराने केली का? असा तिथे गेल्यानंतर ती अनुभूती थोड्या प्रमाणात जाणवते. पण जिथे ती अनुभूती आली आहे तिथे जर वाऱ्याची झुळूक आली तर, मंद मंद वारा वाहू लागला तर त्या वाहणाऱ्या मंद मंद वाऱ्याशी संपर्क येऊन त्या सुगंधाचा संपर्क येईल आणि तो एका ठिकाणी छोट्या स्वरूपामध्ये, अल्प स्वरूपामध्ये असणारा तो कापराचा सुगंध, त्याचा संपर्क जर मंद मंद वाहणाऱ्या वाऱ्याशी झाला तर मग तो छोटा अळूमाळू असणारा परिमळ, पण आता तो संपर्क वायूशी आल्यामुळे हळूहळू सुढाळू, मग तो हळूहळू असणारा सुगंध स्पष्टतेने पवनपंथे, हळूहळू सुढाळू पवनपंथे, मग हळूहळू वाऱ्याच्या पंथाने, वाऱ्याच्या मार्गाने तो अनेकांच्या पर्यंत जाईल. म्हणजे अनेकांच्या नाकाच्या पर्यंत पोहोचेल
आणि लोकांना तो स्पष्टतेने जाणवेल, सुढाळू. आणि म्हणून पवनपंथे हळूहळू सुढाळू ओ. आणि मग त्या वाऱ्याच्या मंद गतीने हळूहळू तो सुगंध सगळ्यांच्या नाकापर्यंत पोचेल ना हो. हे सगळं अक्षर पाहिल्यानंतर, वाचल्यानंतर कुणी असं म्हणेल की यामध्ये विशेषता काय आहे. विशेषता हा विषय चालू आहे नामसंकीर्तन महात्म्याचा. मग नामसंकीर्तन महात्म्याचा विषय चालू जर आहे, तर जेव्हा आपण हे नामसंकीर्तन करतो वाणीच्याद्वारे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, किंवा विठ्ठल 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 विठ्ठल, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, अशा ह्या मंत्राचा जेव्हा आपण जप करतो, नामचिंतन करतो, तेव्हा हळूहळू बहिर्मुख झालेली वृत्ती अंतर्मुख होते. विषयासक्ती कमी होते. इंद्रियांची विषयांकडची ओढ ही ढिली होते. ते इंद्रिय शांत होतात, अंतर्मुख होतात. आणि अंतर्मुख आणि शांत झालेल्या त्या अंतःकरणामध्ये नामचिंतनाच्या द्वारे जी अनुभूती येते, ती अनुभूती पहिल्यांदा छोट्या स्वरूपात जरी असली, ती अनुभूती छोट्या प्रमाणात असते. मग असं म्हणूया, कापराच्या मध्ये असणारा परिमळ सुरुवातीला छोट्या स्वरूपात जरी दिसला, तरी हा साधक आहे, त्याचं अंतःकरण रूपी ह्या कापराप्रमाणे आहे. त्याच भगवंताचं नामचिंतनाची अनुभूती त्याला छोट्या स्वरूपात जरी सुरुवातीला आली, पण ती अनुभूती दिसायला छोटी आहे, पण तिचं वस्तू सामर्थ्य मात्र हे अलौकिक आणि महान आहेत. ह्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलं आहे. जैसी दीपकळिका धाकुटी, ते बहु तेजाते प्रगटी, तैसी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. दिवा छोटा, दिव्याची ज्योत छोटी, आणि त्या ज्योतीला प्रज्वलित केलेला अग्नी हाही छोटाच आहे. आणि मग ती दिव्याची दीपकलिका, तैसी दीपकळिका धाकुटी छोटी आहे, पण तिच्यामध्ये प्रगट होणारा प्रकाश सामर्थ्याचा भाग पाहिला तर बहु तेजाते प्रगटे, ते मोठ्या प्रकाशाला प्रगट करते. आणि म्हणून एवढा मोठा प्रकाश तिने दिला छोट्या त्या ज्योतीने, म्हणून त्या छोट्या ज्योतीला छोटी म्हणू नये. जैसी दीपकळिका धाकुटी, बहु तेजाते प्रगटी, तैसी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. तसं भगवंताचं नामचिंतन करताना, चिंतन करताना चित्त पूर्णपणे भगवंताच्या आकारकार होतं. मच्चित्ता, इंद्रियसुद्धा परमात्म्याच्या स्वरूपाकार होतात. मद्गत प्राणा. मग आता इंद्रियांच्या स्तरावर येणारी अनुभूती, बुद्धीच्या स्तरावर येणारी अनुभूती ही परमात्म्याशी एकरूप होते. मच्चित्ता मद्गत प्राणा. मग असे भगवत भक्त या अनुभूतीनंतर जेव्हा या जगाच्या मध्ये येतात, तर त्या अनुभूतीचंच अवलोकन करतात. तदेव अवलोकयती, तदेव शृणोती, तदेव भाषयती, तदेव चिंतयती. या सगळ्या शब्दांच्या मध्ये चिंतन करता करता आपल्याला हा अनुभव ज्ञानेश्वर महाराजांनी विरहिणीच्या अनेक अभंगातून प्रगट केला आहे. छोटीशी चाहूल लागली, परमात्मा जणूकडे येतो काय आता. खूप छान वर्णन, संवेदनशील अंतःकरणाने फक्त ते
त्याचं अवग्रहण व्हायला पाहिजे. आणि म्हणून असा अनुभूती आल्यानंतर त्याचंच कथन करतात. कथयंती, तुष्यंती, रमंती, बोधयंती. आत्म अनुभूती आल्यानंतर असे भगवत भक्त बोधयंती काय, पण माम बोधयंती, माम चिंतयंती, मयी तुष्यंती, मयी रमंती. त्या भगवंतामध्येच रमतात, भगवंतामध्येच तुष्ट होतात, भगवंताचीच कथा करतात, भगवंताचाच बोध देतात. कारण आतून तोच आलेला आहे. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च, मयि रमंती मयि तुष्यंती, माम परस्परम बोधयंतः माम कथयंतः. माझंच कथन करतात, माझाच बोध देतात, माझ्यामध्येच रमतात, माझ्यामध्येच संतुष्ट होतात. कारण त्यांचं चित्त आता मद्रूप झालं आहे. मत प्राणा, त्यांचे सगळे इंद्रिय मला समर्पित झालेले आहेत. आणि मग तिथून आलेली अनुभूती ती जेव्हा दुसऱ्या साधकाला प्राप्त होते, दुसऱ्यापासून तिसऱ्या साधकाला प्राप्त होते, तेव्हा ही तैलधारवत अनुभूती ही विस्तारत जाते. दीपे दीप लाविला ह्या न्यायाप्रमाणे एका ठिकाणी लावलेला दीप हा सगळीकडे प्रगट होतो. हे सांगण्यासाठी, ही अनुभूती सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेले उदाहरण अप्रतिम आहेत. त्यातलं एक दोन सांगतो. माऊली म्हणतात, पुन्हा फुलाचं उदाहरण दिलं आहे. कमल हे विकसित होण्याच्या अगोदर त्याची पाकळी असते, ती छोटी असते, पण विकसित होण्याच्या अगोदर तिच्यामध्ये तो मकरंद सुगंध असतो, तो तिच्या आतमध्ये साठवलेला असतो. पण ती जेव्हा विकसित होते तर आतमध्ये तिच्या साठवलेला सुगंध तिच्यात जेव्हा मावेनासा होतो तेव्हा ती विकसित होते. आणि आतमध्ये असलेला सुगंध ती देण्याकरता तिच्या ठिकाणी एवढं दातृत्व येतं की आता ती म्हणत नाही की हा गरीब भिकारी रंक आहे, आणि ती म्हणत नाही हा राजा आहे. जो कोणी येईल त्याला ती देत असते. जैसी कमळकळिका झालेपणे, काही ठिकाणी धालेपणे, ती सुगंधाने जेव्हा परिपूर्ण होते, तृप्त होते, संतुष्ट होते, तिच्यामध्ये तो मावेनासा होतो, ती हृदयीच्या मकरंदाते राखो नेणे. त्या हृदयामध्ये साठवलेला मकरंद तिला आता तो राखून धरता येत नाही, आवरून धरता येत नाही. म्हणून दे राया रंका पारणे अमोदासे. मग तर राया रंका पारणे अमोदाचे दे, अमोदाचे पारणे राया दे आणि अमोदाचे पारणे रंका दे. सगळ्यांना देत असते, कारण तिला तो आतमध्ये साठवून ठेवता येत नाही. किंवा दोन पाण्याचे सरोवर जेव्हा भरलेले असतात, वाऱ्याच्या साह्यानं इकडचं पाणी तिकडे आणि तिकडचं पाणी इकडे येत असतं. जैसे जवळिकेचे सरोवरे उचंबळलिया कालवती परस्परे, मग तरंगासी धवळारे तरंगची होती. तसा हा या श्रेष्ठ महापुरुषांचा अनुभव हा एका ठिकाणी आल्यानंतर तो सगळीकडे पसरत असतो. आणि आता तो अगोदर छोट्या स्वरूपामध्ये होता, आता तो सगळीकडे विस्तारला गेला आहे. ही अनुभूती आहे. कापुरी परिमळू दिसेवो अळूमाळू, हळूहळू सुढाळू पवनपंथे, पवनपंथे हळूहळू परिमळू सुढाळू. तो परिमळ आता त्या वायूचं साह्य भेटल्यानंतर तो स्पष्टतेने अनुभूतीला येतो.
जसं घरामध्ये असणारा प्रकाश काचेच्या माध्यमातून बाहेर पडतो तेव्हा कळतं की आतमध्ये प्रकाश आहे, तसं ही आत्मअनुभूती आतमध्ये आली की इंद्रियांना ती साठवण्याचा प्रयत्न केला तर इंद्रियांच्याकडनं ती साठवली जात नाही. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. त्या वाणीला आतमध्ये थांबवता येत नाही. म्हणून कापुरी परिमळू आळूमाळू दिसेवो. कापुराचा परिमळ हा सुगंध हा छोट्या छोट्या स्वरूपात सुरुवातीला दिसतो बरं का, पण पवनपंथे परंतु तोच एकदा वाऱ्याच्या मार्गाने मार्गस्थ झाला आणि सगळ्यांच्या नाकापर्यंत पोचला की हां स्पष्टतेने जाणवतो, हळूहळू सुढाळू सगळ्यांच्यापर्यंत पोचवतो. पण आता ज्या वायूला सुगंधाचा स्पर्श झाला आहे किंवा ज्या वायूने सुगंधाशी स्पर्श केल्यानंतर तो वायू आता सुगंधाचा वाहक बनला, त्याची काय स्थिती आहे, त्याची काय अनुभूती आहे, ती अनुभूती सांगतात. पवनीन माये पवनही धाये परतला खाये आपे परतला खाये आपणासी. पवनी न धाये, जो वायू आता मंद गतीने वाहत होता आणि सुगंधाचं वहन करणारा बनला, आता तो वायू अनुभूतीच्या दृष्टीने जर पाहायचं ठरलं तर त्या पवनी त्या वायूमध्ये पवनी न धाये. मग आपलं वरचं पद खाली घ्यावं लागेल. कापुरी परिमळू पवनी न धाये. त्या कापराचा जो परिमळ आहे तो वाहून नेणारा जो पवन म्हणजे वारा आहे, त्या वाऱ्याच्या मध्ये पवनी न माये, तो मावत नाही. जसं मी मगाशी सांगितलं, जैसी दीपकळिका धाकुटेपणे नाही आता कलिकेचं उदाहरण दिलं आहे, ती हृदयाच्या मकरंदाते राखो नेणे. जैसी कमळकळिका झालेपणे हृदयीच्या मकरंदाते राखो नेणे, तसं आतला हा जो पवन आहे, हा जो वारा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तो सुगंध मावेनासा होतो. म्हणून पवनी सुगंध न माये, मावत नाही. मग मावत नाही ही गोष्ट एक आहे, पण दुसरी बाजू आहे पवनही धाये. तो पवनही, तो वाराही, तो वायूही त्या परिमळाच्या सुगंधाने तृप्त होतो, परिपूर्ण होतो, संतुष्ट होतो. परिपूर्ण आहे, तृप्त आहे, संतुष्ट आहे आणि आपल्यामध्ये तो परितृप्त होऊन तो आनंद साठवण्याचा प्रयत्न केला तो तो त्याच्यामध्येही मावत नाही. पवनी न माये पवनही धाये. तो तृप्त होऊन त्याचा आनंद आता आतमध्ये मावत नाही, तेव्हा तो आनंद अभिव्यक्त होतो, बाहेर पडतो. आणि मग म्हणतात मग कथयंता हा, जो कोणी भेटेल त्याला तो अनुभव सांगत असतात. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला घर पोसोणी, देव पाहावो, देव पाहावो, उंच ठाई उभे राहावो. ही अनुभूती ही त्या प्रत्यक्ष दर्शनाची अनुभूती आहे. आणि म्हणून पवनी न माये पवनही धाये, ही अनुभूती आत्मानुभूती आहे. तशी एका साधकाने तो अनुभव घेतला.
त्याचा अनुभव दुसऱ्याला येतो, तिसऱ्याला येतो आणि त्यांना ज्यांना ज्यांना तो अनुभव येतो तो अनुभव आता मावत नाही, तो अनुभव सगळ्यांच्या बाहेर पडतो. आणि ह्या चरणाची अनुभूती घ्यायची असेल तर माऊलींचा पालखी सोहळा पाहावा. त्या पालखी सोहळ्यामध्ये प्रत्येक वर्षी लोकांची संख्याही वाढत जाते आणि त्यांना प्राप्त झालेला आनंद तो त्यांच्यात मावत नाही, तो पुन्हा पुढच्या वर्षी दुपटीने हा प्रसंग वाढत जातो. आणि मग म्हणावं लागेल, पवनी न माये पवनही धाये. तो आत्मसाक्षात्काराचा सुगंध तो प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये येतो, तो मावतही नाही आणि तो सारखा द्यावा असं वाटतो. पण हा सगळा भाग जरी असला तरी वस्तुस्थिती ज्ञानेश्वर महाराज पुढच्या उत्तरार्धामध्ये सांगतात, परतला खाये आपणासी. हे चिंतनाची भूमिका आहे, ही अनुभूती आहे. ती सगळ्या ज्ञानेंद्रियांच्यामध्ये, सगळ्या कर्मेंद्रियांच्यामध्ये ती अभिव्यक्त झाल्यानंतर ते स्पंदन, ती अनुभूती, तो आविष्कार शब्दात येत आहे, अक्षरात येत आहे. तिथे मौन धारण करणं हे श्रेयस्कर असतं. शब्द सामान्य आहेत पण त्या पाठीमागे असणारी अनुभूती मात्र विशेष आहे. मग होतं काय की नामचिंतन करताना सगळ्या प्रकारचे अनुभव येतात. दिव्य गंधाची अनुभूती येते, दिव्य स्पर्शाची अनुभूती येते. हे सगळं आहे. नामचिंतन करता करता कित्येक तास निघून जातात, दिवस कळत नाही, रात्र कळत नाही. जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे, अशी अनुभूती येते. पण नामचिंतन थांबलं की पुन्हा मग लोक दिसतात, लोक व्यवहार दिसतो, प्रपंच दिसतो, त्यामध्ये असणारे सुखदुःख दिसतात, रागद्वेषाची अनुभूती ऐकायला भेटते, की आपल्याकडनंही त्यांना अनुभव येतो. मग असणारा हा जो आनंद आहे तो आनंद मग कशाचा होता? तो नामचिंतन जे घडत होतं ते वृत्तीचा अनुभव होता. मग आता त्या वृत्तीमध्ये आलेला अनुभूतीचा जो आनंद आहे तो आनंद त्या वृत्तीचं अधिष्ठान जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्याकडे त्या नामानी त्या साधकाला नामीकडे पोचवलं. कारण नाम आणि नामीचा हा अभेद असतो. नाम आणि नामीचा अभेद आहे. जसं आकाशाला आश्रय हा आकाशाचाच आहे, त्याप्रमाणे दिसायला नाम आणि नामी हे दोन जरी असले तरी नाम आणि नामीचा अभेद आहे, असं भक्तिशास्त्राचा सिद्धांत आहे. आणि मग ते नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूप होतो, भगवत स्वरूप होतो. सुरुवातीला भगवंत आहे, भक्त आहे आणि मग त्याचं मी नामचिंतन करतो आहे, ही त्रिपुटी आहे. पण नामचिंतकाला नाम नामीपर्यंत म्हणजे परमात्म्याच्यापर्यंत पोचवतं आणि तिथं पोचल्यानंतर मग तो परत आला. तो साधक जो आहे नामचिंतन करता करता आपणासी खाये, आपण खाये आपणासी, मग ती वृत्ती पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी येते आणि स्थिर होते. मग त्यानंतरची जी अभिव्यक्ती आहे ती त्रिपुटी रहित स्थितीतली आहे. तिथे वृत्तीतला आनंद नाही, तिथे स्वरूप स्थितीतला आनंद आहे. तिथे क्रिया नाही, तिथे शब्द नाही, पण तिथे अनुभूती आहे. तैसी क्रिया किरणस आहे, परी अद्वैती भक्ती आहे. हे अनुभवाची जोगे
नोहे बोला ऐसे. तिथे अनुभूती आहे, शब्द नाही, तर्क नाही, वितर्क नाही, कुतर्क नाही. मग काय आहे? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, याची चर्चा करण्यापेक्षा तुम्ही नामचिंतन सुरुवात करा आणि ते नाम तुम्हाला सगळ्या अनुभूतीपर्यंत घेऊन जाईल. तिथे बोलण्याची गरज नाही, तुम्ही मौन होऊन त्या अनुभूतीचा अनुभव घ्याल. आणि म्हणून ते नामचिंतन काय करतं? परताला खाये आपणासी, आपणासी परताला आपणासी खाये. मग ती वृत्तीही त्या ठिकाणी मावळून जाते, वृत्ती निर्वृत्तिक स्थितीमध्ये जाते आणि सहजतेने तो अनुभव नैसर्गिकरित्या बाहेर पडतो. आता तेथे वृत्तीची गरज नाही, निर्वृत्तिक स्थितीतला हा अनुभव ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पुढचं चरण महत्त्वाचं आहे. मुखवात नाही तरतसे बाही, नावे दिशा दाही आपे घोष किंवा आपे आप घोषे. आता ज्या नामाने एवढी मोठी क्रांती केली ते नाव कसं आहे? मुखवात नाही. नाही शब्दाचा अर्थ नाही असा होतो आपल्याला माहिती आहे, पण मुखवात हा जो शब्द आहे हा ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला काही ठिकाणी विशेषतः प्रगट होताना दिसतो. पहिल्यांदा हा एक इथे शब्द आहे. अमृत अनुभवामध्ये शिवशक्ती समावेशन नावाचं पहिलं प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये शिव आणि शक्तीचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी विशेषत्वाने जगाच्या संगतीसाठी केलेला आहे. आणि शिवशक्तीच्या माध्यमातून अधिष्ठानामध्ये स्थिर होण्याचा हा जो काही अनुभूतीचा भाव आहे तो सांगितला आहे. तेव्हा शिवशक्ती हे किती आहेत तिथे सांगताना घरवात मोटके दोघे अशा शब्दाचा प्रयोग केला आहे. घरवात आणि इथे आहे मुखवात. मुखवात घरवात म्हणजे मोजकीच, थोडीच, लहानच, अल्पच अशा अर्थाने आहे. मग हे कसं आहे म्हटले? हे अतिशय छोटं नाम आहे. जसं राम हे छोटं नाम आहे, कृष्ण हे छोटं नाम आहे, ओम हे अतिशय छोटं आहे. म्हणजे मुखवात नाही म्हणजे मोठं नाही, त्याची विशेष मोठी लांबी रुंदी नाही, अक्षर हे छोटंच आहे. पण म्हटले जर तुमचं नाम हे जर मोजकं छोटं अल्प आहे दिसण्यासाठी, मग त्याचं वस्तू सामर्थ्य शक्ती पण छोटी असेल. पण नाही, जी वस्तू अतिशय छोटी असते, सूक्ष्म असते, तीच व्यापक आणि सामर्थ्य संपन्न असते. तिच्यामध्ये पोटॅन्शियलिटी आणि पुढची क्रिएटिव्हिटी ही ट्रेमेंडस पद्धतीची असते. आजकालचं क्वांटम फिजिक्स किंवा फिजिक्समध्ये असे हे नेम आहे. एखादं प्रोडक्ट्स अतिशय छोटं असेल तर त्याचं सामर्थ्य जास्त असतं आणि जे मोठं जेव्हा होत जातं त्या वस्तूतले सामर्थ्य क्वांटिटिव्हली मोठे होतात, पण क्वालिटिव्हली त्याचे गुणधर्म हे कमी होत जातात. हा स्वतंत्र फिजिक्सचा नेम आहे. यावरती संशोधन करणारे जे मंडळी आहे ते तुम्हाला विस्ताराने सांगतील, पण सिद्धांत हाच आहे की परमात्म्याचं नाम पाहिलं तर खूप छोटं आहे, मोठं नाही, पण त्या छोट्या नामाच्या मध्ये सामर्थ्य काय आहे की जो भवसागर तरण्यासाठी आतापर्यंत अनेकांनी प्रयत्न केले, पण ते भवसागर तरता ते भवसागरामध्ये बुडून गेले, याचा तपासही कोणाला लागला नाही. पण या छोट्या नामाचा प्रभाव असा आहे की हे नाम धारण केल्यानंतर बाहोंनी भवसागर तरता येतो. तर तसे बाही भवसागर तरता
कारे करीतसा चिंता पहिलो उभा दाता कटिकर ठेवून या. तो परमात्मा दाखवत आहे की माझ्याकडे तुम्ही या. आणि म्हणून या छोट्या नामाचा प्रभाव आहे की नामधारक या भवसागरातून बाहूनी तरून जातो. नामाच्या सहस्रवरी नावा या अवधारी सजून या संसारी तारू झालो. आणि मग एवढा ह्या छोट्या नामाचा व्यापक प्रभाव आहे की नावे दिशा दाही आप घोषे. दाही दिशा ह्या आप नामे घोषे. ह्या दाही दिशांच्या मध्ये या परमात्म्याच्या नामाचाच जयघोष आपल्याला पाहायला भेटतो. ऐसे माझेने नाम घोषे नाहीची करती विश्वाचे दुःखे अवघी जगाची महासुखी धुमधुमीत दुमदुमीत भरली. हा अनुभव आहे. पण हा अनुभव नावे दिशा दाही आप घोषे ह्या एका वाक्यातून आत्मसाक्षात्कार झालेला जो आनंद आहे तो आनंद अभिव्यक्त केला आहे. जसं की आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर उपनिषदातले मंत्र ऋषींच्या माध्यमातून जेव्हा बाहेर पडतात, आहू आहू, तसे हा अनुभूती आहे की तो परमात्मा सगळीकडे चराचरामध्ये भरलेला आहे. त्या परमात्म्याची अनुभूती मला क्षणाक्षणामध्ये येत आहे. त्या परमात्म्याची अनुभूती मला कणाकणामध्ये येत आहे. हरी दिसे जणी, हरी दिसे वणी, हरी दिसे आत्मतत्वी. तो परमात्मा माझ्या आतमध्ये आहे, बाहेर आहे, इकडे आहे, तिकडे आहे. सगळीकडे तो परमात्माच भरून उरलेला आहे. शून्य स्थावर जंगम व्यापुणी राहिला अकळ, बाप रखुमादेव श्री विठ्ठलू असा जो परमात्मा आहे. नावे दिशा दाही आप घोषे. त्या परमात्म्याच्या अनुभूतीचीच उद्घोष हा सगळीकडे चालत असतो. आता काय बोलायचं? अशा अनुभूतीमध्ये बोलणं बंद होतं, फक्त अनुभूती शिल्लक राहते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेवा मौन्य नामाचे तारण, तारक हरेविन दुजा नाही. ज्ञानदेवा मौन्य अशा या स्थितीमध्ये ही मौन अवस्था प्राप्त होते. आणि खरं म्हणजे ह्या अवस्थेला पर्यंत कुणी नेलं? नामाचे तारण. आणि हे हरिनाम जे आहे ते हरिवीण तारक दुजा नाही. या भवसागरातून पलीकडे नेण्यासाठी हरीच्या नामाव्यतिरिक्त दुसरं कोणतं साधन नाही, दुसरा कोणता उपाय नाही. आणि हाच उपायाने मला या भवसागरातून तारलं आहे. नामाचे तारण. आणि ह्या तारण असणाऱ्या नामाचं हरिवीण तारक दुजा नाही, दुसरा कोणीही नाही. आणि ती अनुभूती मला आली. आणि ती अनुभूती दिसायला जरी छोटी वाटली तरी ती अनुभूती भवसागरातून तरुण जाण्यासाठी समर्थ आहे. म्हणून कापुरी पळीमळू परिमळू दिसे ओ अळूमाळू, हळूहळू सुढाळू पवन पंथे, पवनी न धाये पवनी न माये, पवनही धाये परतला खाये आपणांसी, मुखवात नाही तरतसे बाही, नावे दिशा दाही आप घोषे. ज्ञानदेवा मौन नामाचे तारण, तारक हरिविन दुजा नाही. अशी ही सर्वातीत असणारी अनुभूती घ्यायची असेल तर मौन राहून ह्या अनुभूतीचा अनुभव घ्यावा. अशी अनुभूती माऊलींच्या कृपेने ह्या अक्षरांना दर्पणस्थानी करून करता यावी. याकरता काया वाचा मनानं माऊलींच्या समाधीशी नतमस्तक होऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.